हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर बाहेर पडतोय भरपूर असा पाऊस आणि पाऊस पडत असताना काही ना काहीतरी गरम खावं, म्हणजे पकोडे असतील, चहा असेल किंवा काही गरम खावं असं वाटत असतं. तर बोललं पकोडे आपण नेहमीच बनवतो, तर आज काही वेगळं. तर मी बनवलेत हे कटलेट. तर व्हेजिटेबलचे कटलेट बनवलेले आहेत आणि हे शॅलो फ्राय केलेत, तर त्यामुळे कमीत कमी तेलकट आहेत. तर रेसिपीला सुरुवात करूयात आपल्या. सगळ्यात आधी तर मी ब्रेडचे 7 ते 8 स्लाईस घेतलेत आणि एक एक करत मी तो पाण्यामध्ये बुडवून त्यानंतर हातावर असं दाबून त्याचे एक्स्ट्राचं पाणी काढून ते कुस्करून एका बाउलमध्ये घेतलेले आहेत. तर एक एक करत मी हे सगळे स्लाईस असे बाउलमध्ये घेतलेले आहेत. त्यानंतर बटाटे 2 आहेत, हे उकडून त्याची साल काढून किसून घेतलेले आहेत आणि त्याचा किसच आपण हे बाउलमध्ये घालून घेणार आहोत. त्यानंतर भाज्या तर एका मक्याचे दाणे आहेत, 2 गाजर किसून घेतलेत आणि एक कांदा चिरून घेतलेला आहे मोठा, भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे. तर स्वीटकॉर्न तुम्ही क्रश करून किंवा मिक्सरला थोडे फिरवूनही घेऊ शकता, पण मी हे कटलेट शॅलो फ्राय करणार आहे त्यामुळे मी अख्खेच घेतलेले आहेत. त्यानंतर घालूयात काही मसाले. तर अर्धा चमचा हळद घातली, अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातली, त्यानंतर 2 चमचे मिरचीची पेस्ट घातली. तर ह्या हिरव्या मिरच्या 4 ते 5 मी अशाच मिक्सरला बारीक केलेल्या आहेत. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घातली. त्यानंतर पाव चमचा जिरं घातलेलं आहे आणि आता हे बॅटर आपल्याला सगळं हाताच्या साहाय्यानं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. एक त्याचा लगदा बनवून घ्यायचा आहे. तर चांगलं कणिक मळतो या टाईपमध्ये मिक्स करून आपल्याला ते घ्यायचं आहे, म्हणजे कसं सगळा फ्लेवर अगदी त्या सगळ्या भाज्यांना लागेल आणि सगळं एकजीव होईल. आणि आता दाखवते मी तुम्हाला की अगदी छान असं हे बॅटर आपलं मिक्स झालेलं आहे, बघू शकता. आणि जर तुम्हाला या टिक्की किंवा कटलेट म्हणाल तर त्या जर तळायच्या असतील, डीप फ्राय करायच्या असतील, तर तुम्ही ते स्वीटकॉर्न जे आहेत तर ते थोडेसे मिक्सरला फिरवून घेतले तर चालतील, म्हणजे कसं होतं की ते तेलामध्ये सुटत नाहीत. पण मी शॅलो फ्राय केलेत त्यामुळे त्याचा काही विषय आला नाही. तर अशा टाईप आता तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये, आवडेल त्या साईजमध्ये तुम्ही त्याच्या टिक्की किंवा कटलेट बनवू शकता. तर बघू शकता मी अगदी साधे सिंपल छोटे छोटे असे गोल टिक्की चपट्या अशा बनवलेल्या आहेत आणि एक एक करत मी या सगळ्या टिक्कीज बनवून घेतलेल्या आहेत. अगदी सहज बनल्या जातात. त्यामध्ये बाइंडिंगला कसं ब्रेड असतो आणि बटाटाही बाइंडिंगचं काम करतो, त्यामुळे बघू शकता अगदी सहज त्याच्या टिक्की बनवून रेडी झालेल्या आहेत. तर आता बघू शकता सगळ्या टिक्की बनवलेत मी आणि त्यानंतर हे घेतलेलं आहे ब्रेड क्रम. तर हे मी लगेचच यूज करणार आहे, त्यामुळं मी असंच म्हणजे ब्रेड मिक्सरला बारीक केला आहे. आपल्याला जर हे स्टोअर करायचं असेल तर ब्रेडचं म्हणजे हे असं ब्रेडचे तुकडे मिक्सरला फिरवून नंतर ते तव्यावर अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं, म्हणजे मग ते किती दिवस आपण स्टोअर करून ठेवू शकतो. पण मी हे लगेच यूज करणार होते त्यामुळे मी काही जास्त ते शेकत वगैरे बसले नाही. आणि आता ह्या ज्या टिक्की आहेत त्या मात्र आपल्याला छान या म्हणजे ब्रेड क्रममध्ये घोळवून घ्यायचेत, म्हणजे कशा त्या फुटणार नाहीत, तेलामध्ये सुटणार नाहीत. आणि दाबून दाबून मी त्याला ब्रेड क्रम लावलेले आहेत. तर बघू शकता आता सगळ्या टिक्की आपल्या रेडी झालेल्या आहेत. त्यानंतर या मी करणार आहे शॅलो फ्राय, त्यामुळं एक पॅन गरम करत ठेवला आहे, त्यामध्ये घातलं आहे तेल. तर 2 ते 3 चमचे मी फक्त तेल घातलेलं आहे, नंतरून लागलं तर वरून थोडं थोडं तेल घालता येईल. आणि तेल थोडंसं गरम झालं की आपण त्यावर एक एक करत सगळ्या या टिक्की ठेवून घेणार आहोत. तर अगदी साधी सिंपल रेसिपी आहे मुलांना डब्यात देण्यासाठी किंवा अगदी कधी नाश्त्यासाठी म्हणूनही ही रेसिपी खूप छान आहे, किंवा 4 वाजता आपण चहा घेतो त्याच्यासोबत खाण्यासाठी म्हणून. आणि अगदी सहज झटपट रेडी होते ही रेसिपी आणि खाण्यासाठी अशा मुलं भाज्या खात नाहीत, तर या अशा पद्धतीनं तरी भाज्या पोटात जातात मुलांच्या आणि अगदी आवडीनं मागून खातील, इतकी टेस्ट त्याची छान लागते. तर आता बघू शकता या टिक्की एका साईडनं छान शेकून त्याला झालेला आहे, कलर यायला लागला आहे. तर आता त्या आपण पलटी करून दुसऱ्या साईडनंही शेकून घेणार आहोत. तर अगदी लो टू मिडियम गॅसवर मी एक साईड चांगली शेकून घेतली आणि आता दुसरी साईड शेकून घेते. आणि आता आपल्या दोन्ही साईड शेकून झालेत आणि या टिक्की मी आता काढून घेणार आहे प्लेटमध्ये. तर मी याच्यासोबत कोणतीही चटणी वगैरे बनवलेली नाही आहे, कारण याची फक्त अशी कोरडेच खायला या एवढ्या सुंदर लागतात की त्याच्यासोबत कोणती चटणी किंवा सॉस काही एक लागत नाही. पण वरून मी आता घातली आहे थोडीशी अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर
आणि अगदी थोडंसं मी टोमॅटो केचपचा म्हणजे हे केलेला आहे, वापर केलेला आहे. तो तर लागतही नाही, बस मी प्लेटिंगसाठी म्हणून त्याच्यावर थोडं थोडं टोमॅटो केचप ठेवून घेतले. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोणती ग्रीन चटणी वगैरे करू शकता किंवा केचपसोबत खाऊ शकता. तर अशा प्रकारे आपली ही मिक्स व्हेजिटेबलची कटलेट रेडी झालेले आहेत. आणि मी बनवलेले हे कटलेट्सची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग असंच भेटूया पुढे अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय. थँक्यू.